नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवणार आहे मी, जो की वडापावबद्दल स्पेशलिस्ट आहे. एकदम मस्त मराठीतून बोलण्याचं कारण आज हे आहे ना, की फिलिंग्स आहेत ना माझ्या, त्या एकदम परफेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. आज काय झालं, शौर्यने काय सांगितलं मला, की मम्मी वडापाव खायची फार इच्छा होती. तर म्हटलं ठीक आहे, चल मी बनवते तुझ्यासाठी. तर म्हटलं ओके ठीक आहे मम्मा, घरीच बनवायचा का, तर मम्मी तुला हेल्प करतो. म्हटलं हेल्प करतो चालेल. थोड्या वेळाने साहेबांचा मूडच बदलला. साहेब म्हटले चला आज मम्मा तू फक्त मला आहे ना थोडं प्रिपरेशन करून दे, वडा मी बनवतो. म्हटलं ठीक आहे चालेल. त्याला मस्तपैकी बटाटे बॉईल करून दिलेले आहेत. त्याने ते कट केले, स्मॅश केलेत व्यवस्थित. नंतर हिरवी मिरची, आलं, लसूण मस्तपैकी दळून आता तडतडीत मस्तपैकी मोहरीची फोडणी दिलेली आहे त्यांनी. मोहरीची फोडणी दिली आणि नंतर मग साहेबांना मिरची वगैरे टाकल्यानंतर वास यायला लागला, कुठे कंट्रोल होते. त्यांनी मस्तपैकी एकदम सगळं एन्जॉय करत सगळं केलेलं आहे. तो टाईप 1 डायबेटिक आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्त करून त्याला बाहेरचं फूड अलाव करत नाहीत. महिन्यातनं एकदा किंवा दोनदा जास्तीत जास्त तो बाहेरचं फूड खातो. चला बघूया आपण किती मस्त पद्धतीने त्याने वडे बनवलेले आहेत. मित्रांनो, फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर शौर्यनी सगळी फोडणी मॅश केलेल्या बटाट्यांवर टाकलेली आहे. आता ते मिक्स करतोय मस्तपैकी आणि त्याच्यानंतर त्याचे बॉल्स बनवायला ऑफकोर्स मी मदत केली आहे. थोडीशी हेल्प माझ्याकडनं पण, नको बोललेला पण तरीसुद्धा मी हेल्प केली त्याला. आता मस्तपैकी त्याला एकजीव करून घेतोय. किती खुश होता ना तो, बापरे, ते बघण्यातच माझं म्हणजे इतकी त्याला खुश पाहून मी पण खुश झाले ऍक्च्युली. आता त्याचं बॅटरही त्यांनीच बनवलं, वड्याचं बॅटर पण त्यांनीच बनवलेलं आहे. आता वडे मस्तपैकी कडकडीत तेलात तळून घेणार आहोत आणि मग मस्तपैकी प्लेटिंग वगैरे करून ते खायला घेणार आहोत. पाव अवॉइड करतो आम्ही, मोस्टली पाव नाही खात. त्याच्यामुळे त्यांनी व्हीट ब्रेड आम्ही ऑर्डर केलेला आहे. व्हीट ब्रेडसोबत वडा एन्जॉय करणार आहे. सो त्याच्या चेहऱ्यावरचं जे सॅटिस्फॅक्शन आणि जी खुशी आहे ना, ती पाहण्यासाठी प्लीज व्ह्युअर्स एंडपर्यंत व्हिडिओ पहा, नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. त्यांनी इन्सुलिनही त्याचं घेतलेलं आहे. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल जी आहे ती एकदम म्हणजे प्राइसलेस आहे माझ्यासाठी. इतका खुश त्यांनी स्वतः बनवल्याचं सॅटिस्फॅक्शन एक वेगळं आहे, प्लस वडापाव खाण्याचं सॅटिस्फॅक्शन वेगळं आहे. ही सो हॅपी. आय एम सो ब्लेस्ड की शौर्यासारखा इतका हुशार आणि इतका समजूतदार मुलगा मला मिळालेला आहे ना, त्याच्यामुळे मी खूपच हॅपी आहे. त्यांनी इन्सुलिन घेतो आहे आणि इन्सुलिन घेतल्यानंतर तो त्याचा वडापाव एन्जॉय करणार आहे. फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा पावसाळ्याचे दिवस आहेत, मस्तपैकी वडापाव खा, एन्जॉय करा, हॅपी रहा, सगळ्यांना हॅपी ठेवा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब अवर चॅनल. प्लीज सपोर्ट शौर्य. थँक्यू फ्रेंड्स. बाय. एन्जॉय.